आज आपण पेपर फर्स्टमधला मॅट्रायसिस हा चॅप्टर पाहणार आहोत. मॅट्रायसिस हा चॅप्टर आपला 11मध्ये पण झालेलाच आहे. त्याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ मॅट्रायसिस, त्याच्यानंतर अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेतच. आता त्याच्यानंतर पुढले जे पॉईंट आहेत, पुढले जे कन्सेप्ट रिलेटेड टू मॅट्रायसिस ते आपल्याला आज पाहणार आहोत. आता हा मॅट्रायसिस चॅप्टर 12वीमध्ये आपल्याला 6 मार्कला आहे, 6 मार्कला विचारला जाणार आहे. तो ह्याचं वेटेज आहे 6 मार्क. आता या 6 मार्कमध्ये आपल्याला वेगवेगळे कन्सेप्ट इथं पाहावे लागणार आहेत की 6 मार्काच्या दृष्टीने कसे प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट जो आहे तो आहे आपला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हे 2 टाईप्स आहे. एक आहे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरं आहे एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्यातलं पण आपण सुरुवातीला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन कसं असतं ते पाहणार आहे. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन फर्स्ट आपण पॉईंट आपला आहे तो एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन हे 3 टाईप्स आहे. त्यामध्ये 3 टाईपनुसार आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. त्यातलं फर्स्ट आहे त्यामध्ये फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन आहे बाय इंटरचेंजिंग आय थ्रो अँड जे थ्रो. त्याचा सिम्बॉल असा आहे आर आय इंटरचेंज्ड विथ आर जे, किंवा ब्रॅकेटमध्ये दुसरा एक सिम्बॉल आहे तो लिहितोय मी आर आय जे. आता ह्याचं मिनिंग काय ते हिचं मिनिंग लिहितोय मी. इट मीन्स बाय इंटरचेंजिंग ith and jth रो. याचा अर्थ काय तर आपण 2 रो मध्ये इंटरचेंज करू शकतो. ith रोच्या ठिकाणी jth रो लिहिणार आहे आणि jth रोच्या ठिकाणी आपण ith रो लिहिणार आहे. एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे कन्सेप्ट आपला क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल इफ A इज इक्वल टू मॅट्रिक्स घेऊया आपण इथे 4 5 -7 8. आपण 2x2 चा मॅट्रिक्स घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी जास्त काही एक्सप्लेन करत नाही, पण आपला 2x2 चा मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर 2x2 आहे. हॉरिझॉन्टल जे अरेंजमेंट असते त्याला आपण काय म्हणतो, रो म्हणतो, आणि व्हर्टिकल जे अरेंजमेंट असते त्याला आपण काय म्हणतो, कॉलम म्हणतो. हा इथे आहे फर्स्ट रो इथे काय आहे 4 आणि 5 हे फर्स्ट रो मधले एलिमेंट आहेत. -7 आणि 8 हे सेकंड रो मधले एलिमेंट आहेत. तर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन काय घ्यायचंय दे R1 इंटरचेंज्ड विथ R2. ट्रान्सफॉर्मेशन आपण काय करतो इथं R1 इंटरचेंज्ड विथ R2 म्हणजे आपल्याला ह्या 2 रो मध्ये काय करायची, इंटरचेंज करायची. म्हणजे फर्स्ट रोच्या ठिकाणी आपण सेकंड रो लिहिणार आहे आणि सेकंड रोच्या ठिकाणी काय लिहिणार आहे, आपण फर्स्ट रो लिहिणार आहे. मग इथे लिहितोय मी देअरफॉर ए हा सिम्बॉल लिहिलाय मी इथं. इज इक्वल टू चिन्ह आहे, हा आपला सिमिलर सारखा सिम्बॉल दिसतोय, त्याला आपण इथे इक्विव्हॅलेंटचा सिम्बॉल म्हणणार म्हणजे सारखंच. आता आपण हे ट्रान्सफॉर्मेशन घेतोय. फर्स्ट रो मधले एलिमेंट किती आहेत 4 5. सेकंड रो मधले एलिमेंट काय आहेत आपले 7 आणि 8. ते आपण कुठं लिहिणार आहे, सेकंड रो मधले एलिमेंट कुठं लिहिणार आहे, आपण फर्स्ट रोच्या ठिकाणी लिहिणार आहे. आता सेकंड रो मधले एलिमेंट काय आहेत आपले -7 8. तुम्ही कुठं लिहिलं, फर्स्ट रोच्या ठिकाणी. फर्स्ट रो मधले एलिमेंट काय आहेत आपले 4 5. ते कुठे लिहिणार आहे आपण सेकंड रोच्या ठिकाणी. एवढंच करायचं. हे झालं आपलं फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. RI इंटरचेंज्ड विथ RJ. इट मीन्स दॅट आपण काय लिहिलेलं आहे, इंटरचेंजिंग ith रो अँड jth रो. आता सेकंड RI ट्रान्सफॉर्म्ड विथ K into RI. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय एखाद्या रोला एखाद्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाइड करून तो रो फक्त आपल्याला चेंज करायचा आहे. त्याचं मिनिंग लिहितो इथे मी. इट मीन्स बाय
multiplying by multiplying every element of ith row by some constant k. म्हणजे आपण काय करणार आहे, ith रोच्या प्रत्येक एलिमेंटला काय करणार आहे, k ने मल्टिप्लाय करणार आहे आणि तो ith रो फक्त काय करणार आहे, आपण चेंज करणार आहे. एक एक्झाम्पल पाहूया याचं पण. फॉर एक्झाम्पल, इफ a इज इक्वल टू मॅट्रिक्स घेतो इथे पहा 2 3 5 -1 2 -3 4 6 1 हा आपण मॅट्रिक्स घेतलेला. देन ट्रान्सफॉर्मेशन पहा मी कसं लिहितोय, R2 ट्रान्सफॉर्म्ड टू 3 into R2 हे ट्रान्सफॉर्मेशन घेणार आहे आपण. सेकंड रो कसा ट्रान्सफॉर्म करतोय पहा, सेकंड रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला आपण काय करणार आहे, इथं 3 ने मल्टिप्लाय करणार आहे. इथे जो आय लिहिलेला आहे, आय तो काय डिनोट करतो, आपला रोचा नंबर डिनोट करतो. इथं आयच्या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये मी काय घेतले, सेकंड रो घेतले आणि केच्या ठिकाणी काय घेतलेला आहे, फक्त 3 घेतलेला आहे. म्हणजे आपण काय करणार आहे, हा जो आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे ए, त्याच्यामध्ये जो सेकंड रो आहे, सेकंड रो मधले एलिमेंट किती आहे, तिथे -1 2 -3 ह्या प्रत्येक एलिमेंटला आपण काय करणार आहे, 3 ने मल्टिप्लाय करणार आहे आणि त्या रो मध्ये जो चेंज होतोय तो आपण खाली लिहिणार आहे. देअरफॉर A इक्विव्हॅलेंट टू मॅट्रिक्स. फर्स्ट रो मध्ये काय बदल करणार आहे का, नाही, आपल्याला फक्त सेकंड रो मध्ये बदल करायचा आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करायचे. फर्स्ट रो मधले एलिमेंट काय आहेत आपले 2 3 5 ते मी आहे असे लिहिले. आता सेकंड रो मधले एलिमेंटला आपण काय करणार आहे, 3 ने मल्टिप्लाय करणार. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर पहा इथे लिहितोय मी 3 × -1 म्हणजे काय झालं, -3. 3 ने 2 ला मल्टिप्लाय केले किती येणार आहे, इथं 6. 3 ने -3 ला मल्टिप्लाय केले किती येणार आहे, -9. चालेल. थर्ड रो आपला आहे असं. थर्ड रो मधले एलिमेंट किती आहेत, 4 6 1 ते आहे असे. एवढंच करायचं. हे झालं आपलं सेकंड ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच एखाद्या रोला एखाद्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं तर तो रो कसा बदलतो ते आपण इथं पाहिलेलं. आणि थर्ड ट्रान्सफॉर्मेशन, थर्ड आहे Ri ट्रान्सफॉर्म टू Ri प्लस k into Rj. आता ह्याचं मिनिंग पहा. आपण इथं काय करणार आहे, जो आपला ith रो आहे तो कशा पद्धतीने बदलणार आहे, तर ith रो मध्ये आपण काय ऍड करणार आहे, jth रोला एखाद्या कॉन्स्टंट k ने मल्टिप्लाय करायचा आणि तो ith रो मध्ये ऍड करायचा आणि ते ith रो आपला बदलणार आहे. पहा ते मिनिंग लिहितोय मी त्याचं शॉर्ट मध्ये. इट मीन्स multiply jth row by constant k and add it into corresponding element of ith row. म्हणजे आपण काय लिहिलं तर पहा, jth रोच्या प्रत्येक एलिमेंटला m ने मल्टिप्लाय करायचं आणि जे काय येणार त्याचं प्रोडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, ते आपण काय करणार आहे, ith रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट मध्ये काय करायचं, ऍड करायचं. एवढंच आहे. पहा करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे काय ते आपण एक्झाम्पल मध्ये दिसेलच तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, इफ a इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 -3 2 5 2/2 चा मॅट्रिक्स घेतलेला आहे. पहा देन समजण्यासाठी घेतो मी लहान, नंतर आपल्या एक्झाम्पल मध्ये येतील मोठे. देन ट्रान्सफॉर्मेशन पण आपल्याला काय घ्यायचंय, R1 प्लस 3 R2
हे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं आहे R1 + 3R2 पहा. म्हणजे आता आपल्याला इथं ट्रान्सफॉर्मेशन कोणत्या रोवरती घ्यायचं हे समजलं पाहिजे पहा. इथे पहा आपण जर हे दिलेलं राईट हँड साईड म्हणजे पहा ह्याच्याबरोबर जर कम्पेअर केली तर आयच्या ठिकाणी काय आपला 1 आहे आणि जेच्या ठिकाणी किती आहे 2 आहे. म्हणजे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन कोणत्या रोवरती घ्यावं लागणार आहे, फर्स्ट रोवरती घ्यावं लागणार आहे. बऱ्याच मुलांची इथं कन्फ्युजन होतं. एवढंच जर लिहिलं तर मुलांना समजत नाही की ट्रान्सफॉर्मेशन नक्की घ्यायचं कशावरती, सेकंड रोवरती घ्यायचं का फर्स्ट रोवरती घ्यायचं. तर आपण कशावरती ट्रान्सफॉर्मेशन घेणार आहे, फर्स्ट रोवरती घेणार आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या मी काय सांगतोय ते. आपण हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते ह्याच्यावर कम्पेअर करणार आहे. त्यातली पण राईट हँड साईड पहा, एरोच्या राईट हँड साईड इथे पहा RI + KRJ आणि इथे किती आहे R1 + 3R2. इथं आयच्या ठिकाणी इथे किती आहे 1 आहे आणि जेच्या ठिकाणी किती आहे 2 आणि केच्या ठिकाणी 3 आहे. म्हणजे आपण बदलणार कोणता रो आहे, फर्स्ट रो आपण फक्त इथे बदलणार आहे. मग आता इथे आपण ट्रान्सफॉर्मेशन घेतल्यानंतर बऱ्याच मुलांच्या लक्षात येत नाही. परत एकदा मी सांगतोय की आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन फर्स्ट रोवरती घ्यायचे आहे. फर्स्ट रोवरती ट्रान्सफॉर्मेशन घेताना हा जो आपला ओरिजिनल मॅट्रिक्स आहे तो कसा ट्रान्सफॉर्म होतो तो पहा. A = 2 समजण्यासाठी मी जराची स्टेप जास्त करणार आहे. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण जाणार आहे. R1 म्हणजे आपल्या अगोदर जो गिवन मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्समध्ये फर्स्ट रो मधला इथल्या पोझिशनच्या A11 पोझिशनचा एलिमेंट किती आहे 1, तो इथे मी लिहितोय 1 प्लस इथला 3 लिहिला. त्याच्यानंतर × R2 बरोबर ह्या 1चा करस्पॉन्डिंग एलिमेंट सेकंड रो मध्ये किती आहे 2 आहे, तो इथे लिहिला आहे. अशा पद्धतीनं हे प्रोडक्शन आणि ही ॲडिशन आपण केल्यानंतर जो काही एलिमेंट मिळेल तो आपला फायनल आन्सर असणार आहे त्या पोझिशनचं. त्याच्यानंतर इथे पहा ह्या पोझिशनला काय होते, R1 मधला नंबर किती आपला -3 प्लस ह्या फॉर्म्युल्यानुसार चालू आपण 3 बरोबर त्याच्या करस्पॉन्डिंग R2 मधला नंबर किती आपला 5, तो इथे लिहिलेला आहे आपण. सेकंड रो मध्ये एलिमेंट आपले आहे असे 2 आणि ते किती आहे 5, ते आपण आहे असे लिहिलेलं आहे. ती ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन काय ते करूया आपण. Therefore A = 2. आता इक्विव्हॅलेंट केल्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स काय मिळतोय पहा. 3 × 2 म्हणजे किती 6, 6 + 1 म्हणजे इथे किती येणार आहे 7. ओके. त्याच्यानंतर पहा इथं 5 + 3 म्हणजे किती आलं 15, 15 + -3 म्हणजे ते आपल्याला किती मिळणार आहे +12 मिळणार. ते आपण लिहिलेलं आहे. सेकंड रो मधले एलिमेंट आपले आहे 2 आणि 5. हे आपला आन्सर आहे. म्हणजे आपण कोणता रो बदलला, फर्स्ट रो अशा पद्धतीने बदलला. R1 + 3R2 आपल्याला हे फायनली मॅट्रिक्स मिळालं. आता त्याच्यानंतर पहा आपण हे रो ट्रान्सफॉर्मेशन पाहिलेलं आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे फक्त R आहे ते फक्त रिप्लेस आपण कशाने करणार आहे, C ने रिप्लेस करणार आहे. आणि तशा पद्धतीनं ते रिप्लेस केले की आपल्याला तिथे काय मिळणार आहे, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मिळणार आहे. इथे फक्त एक नोट लिहून घ्या खाली. नोट एक लक्षात ठेवा. सिमिलरली by replacing R by C we perform column transformation. We perform column transformation. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, आरच्या ठिकाणी फक्त काय लिहिणार आहे आपण सी लिहिणार आहे आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. आता ते इथे काय आपण एक्सप्लेन करणार नाही, ज्यावेळेस एक्झाम्पल येतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, मी सांगितलंच. त्याच्यानंतर आता आपण काय करूया, हे जे आपला कन्सेप्ट आहे ह्याच्यावरचे एक्झाम्पल पाहूया एक्सरसाइज मधली. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण जे पाहिलेलं आहे रोवरचं त्याच्यावरचे एक्झाम्पल आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, टाईप पाडणार आहे. पहिला टाईप फर्स्ट आहे आपला, टाईप फर्स्ट त्याचा क्वेश्चन फर्स्ट आहे. अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन
apply the given elementary transformation on each of the following matrices. On each of the following matrices. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल A इज इक्वल टू 1 0 मायनस 1 3 आणि कॉमा करून आपल्याला फॉरवर्ड ट्रान्सफॉर्मेशन सांगितले आहे. इंटरचेंजिंग R1 and R2. इट मीन्स दॅट आपल्याला काय करायचं, इंटरचेंज करायचे. पहिल्या दोन रोच्या आदला बदली आपल्याला करायचे आहे. मग आपली आन्सर लिहिताना आपली सुरुवात कशी असणार आहे, आपण सुरुवातीला गिव्हन मॅट्रिक्स काय दिला आहे तो लिहिणार आहे. गिव्हन A इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 0 मायनस 1 3 हा मॅट्रिक्स आपण इथं लिहिलेला आहे. आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन काय करायचे, R1 इंटरचेंज विथ R2 म्हणजे पहिला रो आणि दुसऱ्या रोच्या आदला बदल करायचे आहे. इथं लिहितोय मी बाय R1 interchanged with R2. Therefore A equivalent to आपल्याला मॅट्रिक्स कसा मिळेल पहा. पहिल्या रो मधले एलिमेंट किती आहे तिथं 1 0. सेकंड रो मधले एलिमेंट किती आहे मायनस 1 3. सेकंड रो मधले एलिमेंट आपण कुठे लिहिणार आहे, फर्स्ट रोच्या ठिकाणी. म्हणजे ते काय होईल मायनस 1 3. फर्स्ट रो मधले एलिमेंट किती आहे तिथं 1 0. ते कुठं लिहिणार मी सेकंड रोच्या ठिकाणी. म्हणजे इथं काय होईल 1 0. हे झालं आपलं आन्सर. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल B is equal to matrix 3 1 4 5. सेम तोच आहे. R1 कॉमा करून R1 इंटरचेंज विथ R2. आपली सुरुवात कशी असणार आहे आन्सरची ते सुद्धा गिव्हन मॅट्रिक्स आपण सुरुवातीला लिहिणार आहे. गिव्हन मॅट्रिक्स काय आपला B इज इक्वल टू 3 1 4 5 बाय आपल्याला कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, R1 इंटरचेंज विथ R2. इथे लिहिते मी R1 इंटरचेंज विथ R2. देअरफॉर मॅट्रिक्स बी आपल्याला कसं मिळते पहा, B इक्विव्हॅलंट टू मॅट्रिक्स. फर्स्ट रो मधले एलिमेंट किती आहे तिथं 3 1 आणि सेकंड रो मधले एलिमेंट किती आहेत 4 5. सेकंड रो मधले एलिमेंट 4 5 आहेत ते आपण कुठे लिहिणार आहे फर्स्ट रोच्या ठिकाणी. म्हणजे इथं काय होईल 4 5. आणि फर्स्ट रो मधले एलिमेंट किती आहेत 3 1 ते आपण कुठे लिहिणार आहे सेकंड रोच्या ठिकाणी. म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला 3 1. हे झालं सेकंड एक्झाम. त्याच्यानंतर थर्ड पहा A इज इक्वल टू मॅट्रिक्स 5 4 1 3 आणि ट्रान्सफॉर्मेशन काय दिले पहा C1 इंटरचेंज विथ C3. आता इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल आहे पहा. आता कॉलम सुरुवातीला तुमच्या लक्षात आला पाहिजे की हा दिलेला जो मॅट्रिक्स आहे A त्याच्यामध्ये फर्स्ट कॉलम म्हणजे काय म्हणतो आपण व्हर्टिकल अरेंजमेंट. आता व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे फर्स्ट कॉलम पहा 5 1 पहिल्या कॉलम मधले एलिमेंट. त्याच्यानंतर सेकंड कॉलम मधले एलिमेंट किती आहेत तिथं 4 आणि 3 ते आपण इथं पाहिले. आता पहा इथे C2 पाहिजे. आपण काय करणार आहे पहिल्या दोन कॉलम काय करणार आहे इंटरचेंज करणार आहे पहा. आन्सर आपलं कसं असणार आहे, गिव्हन मॅट्रिक्स आपण लिहिणार. गिव्हन मॅट्रिक्स काय आपला A इज इक्वल टू 5 4 1 3 बाय ट्रान्सफॉर्मेशन पहा कोणता आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे. C1 इंटरचेंज विथ C2. Therefore A equivalent to आता इथं फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट किती आहेत 5 1 आणि सेकंड कॉलम मधले एलिमेंट आहेत 4 3. ते सेकंड कॉलम मधले एलिमेंट आपण फर्स्ट कॉलम मध्ये लिहिणार. म्हणजे ते काय झालं 4 3 आणि त्याच्यानंतर फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट कुठे लिहिणार आहे सेकंड कॉलम मध्ये. ते काय आहेत आपले 5 1. आता पहा थोडंसं लक्ष दिलं इथं आपण
तर हा जो बी मॅट्रिक्स आणि हा जो ए मॅट्रिक्स तयार झालेत नाही ते आपले काय आहेत, आयडेंटिकल मॅट्रिक्स आहेत, सेम आहेत, सेम मॅट्रिक्स आहेत, इक्वल मॅट्रिक्स आपण त्याला म्हणणार आहे. मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी आपण काय म्हणणार आहे, सेम मॅट्रिक्स म्हणणार आहे. त्याच्यानंतर 4, क्वेश्चन नंबर 4 पहा. बी इज इक्वल टू मॅट्रिक्स, त्याच्यामधले एलिमेंट आहेत 1 -1 3, सेकंड रो मध्ये एलिमेंट आहेत 2 5 4, आणि ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय घ्यायचं इथे पहा, कॉमा करून R1 ट्रान्सफॉर्म टू R1 मायनस R. आता तुम्ही म्हणताल असं सबट्रॅक्शनचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही. ॲक्च्युली हे आपल्याला कशावर कम्पेअर करायचे पहा, RI ट्रान्सफॉर्म टू RI प्लस K इंटू R, ह्याच्यावर आपल्याला कम्पेअर करायचं. म्हणजे थोडक्यात पहा, आयच्या ठिकाणी इथं किती दिलेलं आहे आपल्याला, 1 दिलेलं आहे, आणि जीच्या ठिकाणी किती दिलेला आहे, 2 दिलेला आहे. आता उरला प्रश्न कशाचा, केचा. के म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये इथे किती आहे, -1 आहे. इथे लक्षात, के म्हणजे किती इथं -1 आहे. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपले हे अशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, थर्ड टाइप्स. मग आता आपण यूज करूया पहा, एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया. गिव्हन मॅट्रिक्स काय आपला, तो इथं लिहिचा, गिव्हन बी इज इक्वल टू मॅट्रिक्स काय, त्यातले एलिमेंट लिहायचे ते 1 -1 3 2 5 4, ते आपण इथं मॅट्रिक्स लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करूया. बाय R1 ट्रान्सफॉर्म टू R1 मायनस R2, पहा ट्रान्सफॉर्मेशन मी कसं घेतोय. देअरफॉर बी इक्वॅलंट टू, आपण रो कोणता बदलणार आहे, फर्स्ट रो चेंज करणार आहे. फर्स्ट रो आपल्याला ह्याच्यानुसार चेंज करायचं आहे. म्हणजे फर्स्ट रोमध्ये आपण काय, फर्स्ट रोमधून थोडक्यात शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर फर्स्ट रोमधून आपण काय करणार आहे, सेकंड रो सबट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे ते पहा 1 - 2, R1च्या ठिकाणी व्हॅल्यू किती टाकायची 1, R2च्या ठिकाणी व्हॅल्यू किती टाकायची 2 टाकायची. म्हणजे असं होईल थोडक्यात 1 - 2, इथे लक्षात. त्याच्यानंतर इथे पहा ह्या ठिकाणी काय होणार, फर्स्ट रो बदलतो आपण. R1 म्हणजे एलिमेंट किती आपला -1, नंतर चिन्ह मायनस, R2 म्हणजे किती इथं 5 आहे ते लिहिलं. त्याच्यानंतर ह्या 3च्या ठिकाणी चेंज कसं होते पहा, R1 म्हणजे किती 3, ह्याच्यानुसार लिहितो आपण. त्याच्या करस्पॉन्डिंग सेकंड रोमधले एलिमेंट किती आपला 4 आहे, तो इथं लिहायचा. सेकंड रोमध्ये काही सुद्धा बदल करायचा नाही, तो आहे असा 2 5 4, तो आहे असा लिहिला. तर हे थोडंसं कॅल्क्युलेशन काय असेल ते करायचं आणि आन्सर लिहायचं. बी इक्वॅलंट टू 1 - 2 म्हणजे किती येणार इथं -1, -1 -5 -6, 3 - 4 -1. सेकंड रो ॲज इट इज, त्यातले एलिमेंट किती आहे 2 5 4, ते आहे असे लिहिले आपण. अशा पद्धतीने करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 2, A is equal to matrix 1 2 -1 1 2 -1. सेकंड रो मधले एलिमेंट आहे 0 1 3 2 C2, ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं आहे. कॉमा करून मॅट्रिक्स बी आपल्याला दिलेला आहे सेकंड, बी इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 0 2 सेकंड रो मध्ये आहे 2 4 5, आणि ट्रान्सफॉर्मेशन इथं घ्यायचं आहे आपल्याला -3R1, हे ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं आहे पहा. आणि खाली आणखी क्वेश्चन दिला आहे, फाइंड द ॲडिशन ऑफ द 2 न्यू मॅट्रायसेस. फाइंड द addition of
टू न्यू मॅट्रायसेस. आपण सुरुवात करूया आता. आपल्याला काय करायचं आहे, एक मॅट्रिक्स दिलाय, बी एक मॅट्रिक्स दिलाय, ए मॅट्रिक्स वरती हे ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं. तो जो काय मिळणारा मॅट्रिक्स आहे त्याला आपण एक नंबर देणार आहे. मॅट्रिक्स बी वरती हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं. जो काय आपल्याला नवीन मॅट्रिक्स मिळणार आहे त्याला आपण 2 सेकंड नंबर देणार आहे. आणि ते जे 2 नवीन मॅट्रिक्स आपल्याला मिळणार आहे त्या दोघांची फक्त काय करायचे, आपल्याला ॲडिशन करायची. मग सुरुवात करूया. गिव्हन मॅट्रिक्स ए काय तो लिहूया आपण इथं. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 2 -1, सेकंड मधले एलिमेंट 0 1 3 बाय कोणता ट्रान्सफॉर्मेशन घेणार आहे पहा 2C2. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सेकंड कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचा. समजण्यासाठी लिहितो इथे मी. सेकंड कॉलम आपण चेंज करणार आहे. सेकंड कॉलम C2 ट्रान्सफॉर्म टू 2C2 अशा पद्धतीने पहा. देअरफॉर ए इक्विव्हॅलंट टू फर्स्ट कॉलम एलिमेंट काय आपले 1 0 ते आहे असं लिहिलं. सेकंड कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंटला आपण काय करणार आहे, 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे इथं असं होईल 2 × 2 आणि काय होईल 2 × 1. समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे किंवा डायरेक्टली केलं तरी चालेल. मी डायरेक्टली करतोय पहा. 2 × 2 म्हणजे किती होईल 4. 2 × 1 म्हणजे किती होणार आहे, इथं 2 होणार. थर्ड कॉलम आपला आहे असा -1 3. ह्याला मी फर्स्ट नंबर देतोय. आपला न्यू मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर दुसरा एक मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे. तो काय दिला आहे, बी इज इक्वल टू मॅट्रिक्स एलिमेंट काय त्यातले 1 0 2. सेकंड रो मध्ये किती एलिमेंट आहे 2 4 5 बाय कोणता ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचे पहा -3R1. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट रो आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. तर लिहितोय मी समजण्यासाठी, म्हणजे आपल्या लक्षात येईल कोणता रो चेंज करायचा. R1 ट्रान्सफॉर्म टू कसा ट्रान्सफॉर्म करायचा आहे, -3 × R1. म्हणजे R1 मधल्या प्रत्येक एलिमेंटला आपण -3 ने मल्टिप्लाय करणार आहे. देअरफॉर बी इक्विव्हॅलंट टू आपल्याला बी मॅट्रिक्स कसा मिळतोय पहा. ह्यातल्या प्रत्येक एलिमेंटला पहिल्या रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला किती मल्टिप्लाय करणार आपण -3 ने ह्या 1 ने मल्टिप्लाय केले की आपल्याला किती मिळणार आहे ते -3. -3 ने 0 ला मल्टिप्लाय केले किती येणार इथं 0. -3 ने 2 ला मल्टिप्लाय केले की आपल्याला किती मिळणार -6. सेकंड रो आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. 2 4 5 हे जे येणार आहे त्याला मी काय देणार आहे, सेकंड नंबर देणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन पुढे काय सांगितलं आहे पहा. फाइंड द ॲडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रिक्स. आता हे जे 2 नवीन मॅट्रिक्स तयार झाले ते जे आपल्याला काय करायचे इथं ॲडिशन करायचे. तर आपण ते ॲडिशन इथं करूया पुढे. त्या 2 मॅट्रिक्सची आपल्याला ॲडिशन इथे घ्यायची आहे. पहा इथं लिहितोय मी. Therefore, by adding 1 and 2 ह्या 2 इक्वेशन म्हणूया आपण इथं. पहिल्या 2 इक्वेशनची आपल्याला ॲडिशन करायची. आता इक्वेशनचे ॲडिशन करायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या लेफ्ट हँड साईडचे आणि त्याच्या राईट हँड साईडचे ॲडिशन करावं लागेल. हा जो आपला इक्विव्हॅलंट म्हणजे सिमिलर म्हणजे इज इक्वल टू सारखंच आपण ते साईडला कन्सिडर करणार आहे. लेफ्ट हँड साईडला काय इथं ए, ह्याच्या लेफ्ट हँड साईडला काय आहे बी. ते दोघांचे ॲडिशन केली की आपल्याला इथं काय मिळेल a + b. पहा मी काय म्हणतोय. त्याच्यानंतर आपण इथं आता इज इक्वल टू साईन घेऊया. त्याच्यानंतर इक्वेशन 1 मतलब मॅट्रिक्स काय आपला त्यातले एलिमेंट 1 4 -1. त्याच्यानंतर इथे किती आहे 0 2 3. त्याच्यामध्ये आपण काय ॲड करणार आहे, इक्वेशन सेकंड मधला मॅट्रिक्स. त्याच्या राईट हँड साईड किती आहे इथे -3 0 -6. सेकंड रो मधले एलिमेंट किती आहे तिथे 2 4 5. ह्या दोघांचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळते पहा. देअरफॉर a + b = करस्पॉन्डिंग एलिमेंटचे आपण ॲडिशन करणार आहे. हे 11 मध्ये झालेलं आहे. जर दिलेले 2 मॅट्रिक्स जर इक्वल असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचे आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. पहा तर मग इथे काय होणार आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे काय होईल 1 + -3. म्हणजे आपल्याला काय मिळेल प्लस मायनस म्हणजे साइन काय होणार आपलं मायनस होणार आहे. 1 + -3 म्हणजे तो होईल 1 - 3. त्याच्यानंतर 4 + 0 लिहितोय मी समजण्यासाठी सर्व. त्यानंतर इथं काय होणार आहे -1 + -6. सेकंड रो पहा 0 + 2. त्याच्यानंतर इथे काय होईल 2 + 4. त्याच्यानंतर इथे काय होणार आहे 3 + 5.
ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळणारे ॲडिशन पहा काय होईल. ए प्लस बी इज इक्वल टू 1 मायनस 3 म्हणजे किती आलं -2, 4 प्लस 0 म्हणजे 4, -1 -6 -7, 0 प्लस 2 2, 2 प्लस 4 6, 3 प्लस 5 8. हे झालं आपलं नवीन मॅट्रिक्स. राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.